नमस्कार मित्रांनो, अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव, लोंढरे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आणि हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या संस्थांच्या विविध पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्या जाहिरातींची संपूर्ण माहिती घेणार आहोत। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया। तर अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील जाहिरात आहे। डॉक्टर सर मोहम्मद इक्बाल एज्युकेशन सोसायटी अडावत संस्थेद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळेत खालील प्रमाणे रिक्त पदावर नेमणूक करणे आहे। तर पदाचे नाव आहे शिक्षक, इयत्ता 8वी साठी 20% अनुदानित व 40% अनुदानासाठी प्रस्तावित आहे। पदसंख्या आहे 1। शैक्षणिक पात्रता BA BEd जनरल। तर वरील प्रमाणे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक 10/10/2024 रोजी स्वखर्चाने आपले मूळ कागदपत्रासह विद्यालयाच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे। टीप दिलेली आहे। 1. सदर नेमणुकीस मान्यता प्रदान करण्याचा अधिकार हा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांचे राहील। 2. सदर पदास वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार शासनाने मंजुरी दिल्यानंतरच देय होईल। 3. उमेदवाराला संगणक हाताळण्याचे ज्ञान MSCIT असणे आवश्यक राहील। 4. मुलाखतीच्या वेळी लेखी व तोंडी व संगणकाचे व पदास असलेल्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाईल व गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करून नेमणूक पत्र देण्यात येईल। दुसरी जाहिरात आहे जनसेवा बहुउद्देशीय संस्था दोंडाईचा संचालित महात्मा ज्योतिबा फुले निवासी मतिमंद विद्यालय लोंढरे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शासन मान्यता प्राप्त अ श्रेणीतील अनुदानास पात्र शाळेसाठी खालील पदे भरायची आहेत। तर पहिल्या पदाचे नाव आहे मुख्याध्यापक। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता विशेष शिक्षक BEd MR RCI यासाठी पदसंख्या 1 आहे। त्यानंतर आहे विशेष शिक्षक, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता DEd विशेष प्रवर्ग MR RCI यासाठी एकूण 3 पदे रिक्त आहेत। त्यानंतर आहे अधीक्षक, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता DEd विशेष प्रवर्ग MR RCI यासाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर आहे कला शिक्षक, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ATC किंवा CTC व शिवण कर्तन प्रशिक्षण धारक यासाठी पदसंख्या आहे 1। त्यानंतर आहे मानसोपचार तज्ञ, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MA क्लिनिकल सायकोलॉजी RCI यासाठी पद आहे 1। त्यानंतर आहे परिचारिका, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ANM आणि यासाठी 1 पदसंख्या रिक्त आहे। त्यानंतर आहे स्वयंपाकी, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 7वी पास यासाठी पद 1 आहे। आणि त्यानंतर आहे काळजीवाहक, त्यासाठी शैक्षणिक पात्रता 7वी पास आहे आणि यासाठी एकूण 3 पदे रिक्त आहेत। स्थळ आहे निवासी मतिमंद विद्यालय लोंढरे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार। मुलाखत दिनांक 6/10/2024 रविवार, वेळ सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत। उमेदवारांनी स्वखर्चाने फोटो व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे। बिंदू नामावलीनुसार राखीव उमेदवारांची नियुक्ती केली जाईल। तिसरी जाहिरात आहे विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद नगर हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, विवेकानंद निवासी अपंग विद्यालय आणि विवेकानंद निवासी कर्णबधीर विद्यालय विवेकानंद नगर हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ही शासनमान्य अनुदानित संस्था आहे। येथे खालील रिक्त पदे त्वरित भरणे आहे। तर पहिल्या पदाचे नाव आहे निम वैद्यकीय अधिकारी, अस्थिव्यंग, फिजिओथेरपिस्ट अथवा व्यवसायोपचार तज्ञ यासाठी रिक्त पदसंख्या 1 आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त संस्थेची अथवा विद्यापीठाची अथवा संस्थेची फिजिओथेरपी मधील पदवी आवश्यक आहे। दुसरे पद आहे निम वैद्यकीय कर्मचारी, मूकबधीर वाचोपचार तज्ञ यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे आणि यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त संस्थेची स्पीच ऑडिओलॉजी मधील पदवी अथवा पदविका व RCI नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने दिनांक 8/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता विवेकानंद आश्रम विवेकानंद नगर हिवरा आश्रम तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे। तर अशा प्रकारे आपण या संस्थांच्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। आणखी काही संस्थांच्या जाहिराती आहेत त्या आपण टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर देत आहोत। टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन ते चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे। तेथे आपण बरेच जाहिराती देत असतो, त्यासाठी ते चॅनल अवश्य जॉईन करायचं आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती बघायच्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।